नमस्कार मैत्रिणींनो, मी उषा फॅशनमध्ये आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीतल्या मैत्रिणींचं आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे। मैत्रिणींनो, आज आपल्याला छोट्या बेबीचा जो ड्रेस असतो तो खणचा आपल्याला बनवायचा आहे। जी आपण खण साडी जी असते त्याच्यापासून आपल्याला बनवायचा। या पद्धतीने आपण इथे खण कपडा घेतलेला आहे। फ्रॉक बनवायचा आहे तर कस्टमरचे आपल्याला काय आहे ती बनवून द्यायची आहे। तर इथे पाहू शकतात, अस्तर जे आहे ती फक्त मी वरचा जो भाग आहे त्यालाच फक्त लावणार आहे आणि खालच्या भागाला घेर घेणार आहे याचा। तर या पद्धतीने मी सर्व तुम्हाला माहिती कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची आहे हे तुम्हाला आज सांगणार आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन कोणत्या मैत्रिणी जोडले गेले असतील त्यांनी सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्यायचं आहे, जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करेन त्या अगोदर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन मिळत असतं त्यासाठी। तर चला मैत्रिणींनो, आणि माझा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण आवडला तर नक्की लाईक करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारू शकतात। तर हे पहा, या पद्धतीने मी इथे डबल कपडा घेतलेला आहे। आपल्याला हा कपडा जो आहे तो असा फोल्ड करून घ्यायचा आहे। या पद्धतीने फोल्ड करायचा आहे। अगदी 7 इंचाचा आपला वरचा जो ब्लाउजचा जो आकार आहे तो करून घ्यायचा आहे। तर इथे पहा, इथून उंची घेतलेली आहे मी 7। या पद्धतीने 7 घेतलेले आहे आणि रुंदी जी आहे ती घ्यायची आहे आपल्याला 6। अगदी 2-3 महिन्याच्या मुलीला पण बसू शकतो हे। तर या पद्धतीने आपण हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। जसं रेग्युलर आपण बाही ब्लाउजला जशी कटिंग करतात तशीच कटिंग करून घ्यायची आहे या पद्धतीने। हे पहा, या पद्धतीने हा बॉक्स तयार केलेला आहे। आता आपल्याला इथून टाकून घ्यायचा आहे गळ्याची रुंदी। गळ्याची रुंदी जी आहे ती टाकायची आहे आपल्याला 1.5 इंच आणि उंची टाकायची आहे 2.5। या पद्धतीने टाकून घ्यायचे आहे। नंतर शोल्डर जे आहे ते टाकायचं आहे आपल्याला 1.5। म्हणजे आपल्याला टोटल इथे पूर्ण शोल्डर आपल्याला 3 घ्यायचा आहे। तसंच आपल्याला मोंडाही घ्यायचा आहे 3। अगदी छोटेशा बाळ जे असतं 2 महिन्याचं किंवा 2.5 महिन्याचं त्या बाळाची ही फ्रॉक आहे। तर हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। नंतर आपल्याला इथे मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। या पद्धतीने आकार दिलेला आहे। नंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे गळ्याचा जो बॉक्स आहे 1.5चा तो करून घ्यायचा आहे आपल्याला। हे पहा, या पद्धतीने हा बॉक्स झालेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, इथून जे आहे ते असा गोल राऊंड मध्ये आकार देऊन घ्यायचा आहे। नंतर तुम्हाला हे अगोदर कट करून घेऊ, कारण आपल्याला बॅक साइडने पूर्ण इकडे जी साइड आहे त्या साइड पर्यंत आपल्याला याची गळ्याची कटिंग करून घ्यायची आहे। तर हे पहा, या पद्धतीने आता हा आपण असा इकडच्या साइडने पूर्ण हे आखून घ्यायचं आहे, असं टॅप करून घ्यायचं आहे। हे पहा, या पद्धतीने टॅप झालेला आहे, पाहू शकतात इथे आहे। असं आपल्याला पूर्ण हे उतरवून घ्यायचं आहे। हे पहा, या पद्धतीने हे पूर्ण आपण उतरवून घेतलेला आहे। आता इथे काय करायचं आहे, मेन आपल्याला लक्ष द्यायचं आहे। आता हा जो आकार घेतलेला आहे आपण, हा पूर्ण आकार जो आहे तो आपल्याला इकडे मोंड्यापर्यंत आणायचा आहे। या पद्धतीने आणायचा आहे। हे पहा, या पद्धतीने आणला। आता काय करायचं आहे आपल्याला, इथून ही जी शोल्डर आहे इथे आपल्याला बंद बसवायचा आहे काटाचा बनवून, आणि इथून आपल्याला फ्रिल बनवायची आहे। इथून थोडासा आपल्याला आता हे पहा, या पद्धतीने इथे आकार देऊन घ्यायचा आहे थोडासा। हे कट करून टाकायचं आहे। हे पहा, अशा प्रकारे कट केलेला आहे। आता काय करायचं आहे, ही जी पुढचा भाग आहे हा जो आहे तो आपला पुढचा भाग आहे आणि बॅक साइडचा जो आहे तो आपल्याला गोलच आकार ठेवायचा आहे। बॅक साइडचा आपल्याला गोलच आकार ठेवायचा आहे तसं आपण इथे आखून घेतलेला आहे। जसं की आपण 1.5 इंचाचा गळ्याची रुंदी आहे तसं हे असं कट करून घ्यायचं आहे। हे पहा, या पद्धतीने कट केलेलं आहे। आता काय करायचं आहे आपल्याला, हा जो भाग आहे तो आपल्याला हे पहा, हा जो आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। हा पण आपल्याला
कट करून व्यवस्थित असा साईडला करून घ्यायचा आहे. हे पहा, या पद्धतीने आपण कट करून घेतलेला आहे. आता आपण हे जी माप आहे ती याच्यावर कट करून घ्यायचा आहे. अगोदर आपल्याला खालचा जो घेर बनवायचा आहे त्यासाठी इथे मी आहे एवढा कपडा घेतलेला आहे. आता हे किती रुंदीला आहे ते दाखवते. तर 16ला आहे, लांबीला जो आहे तो 16 आहे, म्हणजे हा डबल आहे, पाहू शकतात. हे सिंगल आहे पूर्ण जर घेतला तर, म्हणजे हा पूर्ण 32 साईजचा आहे. आणि याची उंची जी आहे ती घ्यायची आहे आपल्याला 7. तर इथे 7 वर एक मार्किंग करायचं आहे आणि अशीच लाईन करून हा कट करून घ्यायचा आहे. याच्या आपल्याला चुना पाडून असा घेर बनवायचा आहे. हे कट करून टाकायचं आहे. हे पहा, हे कट करून घेतलेलं आहे. आता आपल्याला या साईडचा जो काटा आहे त्याची फ्रिल बनवायची आहे. आणि इथे जो आहे तो हा जो भाग आहे आपला, तर हे सिंगल करून आपण सिंगल पार्ट काढून घ्यायचे आहे. हा जो आहे तो आपला पुढचा आहे. हा झालेला आहे आपला पुढचा. हे साईडला ठेवून देऊ. आता आपल्याला हा बॅक साईडचा कट करून घ्यायचा आहे. हे पहा, या पद्धतीने कट करून घेतलेला आहे पूर्ण. हे पहा, आता आपल्याला काय करायचं आहे, इथून आपल्याला हा अगोदर शिवून घेऊया, म्हणजे वरचा जो पार्ट आहे तो आपण तयार करून घेऊ. तर या पद्धतीने आपण टिच करून घेतलेला आहे. इथे छोटेसे कट मारून घ्यायचे आहेत. कट मारून घेतल्याच्या नंतर आपण हा पलटवून घ्यायचा आहे. याला उलट सुलट बाजू आहे. ही जी आहे ती उलट बाजू आहे, ही जी आहे ती सुलट बाजू आहे, म्हणजे सव्वाशी बाजू आहे. या पद्धतीने आपण याला दाबटीप मारून घेऊ आणि हा पूर्ण जो साईडचा आहे तो जोडून घेऊ. हे पहा, या पद्धतीने आता हे कट करून घेऊ. एक्स्ट्राचे कपडे जे आहे ती आता आपल्याला हा पुढचा जो भाग आहे तोही आपल्याला टिच करून घ्यायचा आहे. तर या साईडने मी टिप मारून पलटवून घेणार आहे. आणि हा जो आहे आपला इथला भाग जो आहे, इथे आपल्याला 2 मार्क करून घ्यायचे आहेत इथं, म्हणजे आपल्याला हा बंद जो आहे तो जॉईंट करायला सोपं जातं. तर या पद्धतीने अगोदर काय करूत आपण, ही जी आहे ती बंद तयार करून घेऊ. ही जी आहे ती
आता हे आपण पूर्ण आतमध्ये पलटवून घ्यायचं आहे. हे पहा, या पद्धतीने पलटवून घेतलेलं आहे आणि याला आपण दाबटीप मारून घेऊन हे पूर्ण पार्ट जे आहे ती जोडून घ्यायची आहे. हे पहा, या साईडने आपण हे पूर्ण पलटवून घेतलेलं आहे. एक्स्ट्राचे कपडे जे आहेत ते कट करून घ्यायचे आहेत. हे पहा, हे झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, फ्रिल बनवून घ्यायचे आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो काट आहे मधला जो हा पट्टा आहे तो घ्यायचा आहे आपल्याला. हे पहा, या पद्धतीने आता आपण काय करणार आहे, हा जो भाग आहे तो खूप मोठा आहे तर आपल्याला नाजूक मध्ये फ्रिल बनवायचे आहे. इथे आपण एक्स्ट्रा कट करून टाकणार आहे. हे पहा, या पद्धतीने आता या साईडने आपण असं थोडासा याला गोट मारून घेणार आहे. हे पहा, या पद्धतीने फ्रिल तयार झालेली आहे. आता आपण याला अटॅच करून घ्यायचे आहे. तर हे पहा, या पद्धतीने अटॅच करून घ्यायचे आहे. नंतर आपल्याला पलटवून घेऊन इथे दाबटीप घ्यायची आहे. अगोदर आपल्याला उलट बाजूकडून जॉईंट करून घ्यायचे आहे. तर हे पहा, या पद्धतीने जॉईंट करून घेतलेले आहे. आता आपल्याला या साईडने असा फोल्ड करायचे आहे आणि इथून टिप मारून घ्यायचे आहे. हे पहा, या पद्धतीने अशी फ्रिल आपण बसवून घेतलेली आहे. आता आपल्याला पुढचा जो पार्ट आहे तो आपण तयार केलेला आहे बॅक साईडचा, हा पुढचा आणि बॅक साईडचा असा जोडून घ्यायचा आहे शोल्डरच्या साईडने. तर हे पहा, इथे ओपन केलेला आहे, इथे मी बंद अटॅच करणार आहे कारण सोपं जाईल, कारण बाळाला घालायचं आहे 2 महिन्याच्या बाळाला. त्याच्यामुळे इथे मी या साईडने गोट बनवून घेतलेला आहे शोल्डरच्या साईडने. आता या साईडनेही मी असा गोट बनवून घेणार आहे. हे पहा, या साईडने हे बनवून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे 1.5 इंचाच्या मी 2 पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत, पाहू शकतात. यालाही आपण असा बंद तयार करून घ्यायचा आहे. आता हे असाच बंद हाही तयार करून घेते मी. तर हे पहा, या पद्धतीने झालेले आहेत. आता इथे आपण जॉईंट करून घेऊया.
हे पहा, या पद्धतीने इथे तुम्ही बंदही अटॅच करू शकता। हे पहा, या पद्धतीने। आता आपल्याला इथे याचे घेर बनवायचा आहे। तर एक साइड आपल्याला जॉईंट करून घ्यायची आहे, दुसऱ्या साइडने आपण पूर्ण हा घेर जो आहे तो तयार करून घेऊ। एक साइड आपण जॉईंट करून घ्यायची आहे। या पद्धतीने जॉईंट करून घेतलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, इथून जी स्टार्ट करायचा आहे, हा जो आहे हा सव्वाशी बाजू ठेवायची आहे, ही उलट बाजू ठेवायची आहे आणि इथून आपल्याला चुना पाडायला सुरू करायचं आहे। तर या पद्धतीने मी पूर्ण हे चुना जे आहे ती पाडून घेते। तर या पद्धतीने आपण चुना जे आहे ती पूर्ण मारून घेतलेला आहे तिथे कडेपर्यंत। तर या पद्धतीने झालेला आहे। आता इकडची साइड जी आहे ती आपण जॉईंट करून घेऊ। आपला बेबी फ्रॉक जो आहे तो तयार होतो। हे पहा, या पद्धतीने आपला बेबी फ्रॉक जो आहे खण पासून बनवलेला आहे। ही झाली आपली बॅक साइड, ही झाली आपली फ्रंट साइड। तर या पद्धतीने आपण छोटासा बेबी फ्रॉक खण साडीपासून म्हणजे खण जे असतो त्याच्यापासून तुम्ही असा छोट्याशा अगदी 2 महिन्याच्या 2-2.5 महिन्याच्या बाळासाठी बनवू शकता। तर या पद्धतीने। तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला का नक्की कमेंट करून सांगू शकतात। चला तर मैत्रिणींनो, भेटू उद्याच्या आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये काहीतरी तुमच्यासाठी आणण्याचा दररोज मी प्रयत्न करत राहीन। तर चला, बाय, काळजी घ्या।